उन्हाळा सुरू झाला, आंबे यायला सुरुवात होते आणि बाप्पासाठी अंगारिका संकष्टी स्पेशल आंब्याचे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. मऊ लुसलुशीत, तोंडामध्ये टाकताच विरघळणारे. तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सर्वात आधी आपण उकड करून घेणार आहोत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. 1 वाटी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 1 वाटीच आपल्याला आंब्याचा गर टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडं जर घट्ट गर असेल तर तुम्ही संपूर्ण फुल वाटी टाकली तरीही चालते. मी ते पाऊण वाटी टाकलेली आहे आणि त्यामध्ये अजून आपण अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी मी इथे पाणी टाकणार आहे. बरोबरीनंच घ्यायचं आहे. जेवढा आपण रस आणि पाणी घ्याल तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. मी इथे छान त्याच्या गिठोळ्या मोडून घेतलेला आहे. अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि साजूक तूप टाकायचं आहे 1 चमचा. छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. आणि कलरही बघू शकता, छान असा रसाला कलर आलेला आहे. छान मिक्स करत राहायचं आहे. छान त्याच्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे रसाच्या. आंबा चिरायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचा, म्हणजे छान रस होतो. छान पाण्याला उकळी आलेली आहे. मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आपण जे मोदक करतो ना तेच पीठ घ्यायचं आहे. 2 वाट्या इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे हटवून घ्यायचे. गिठोळ्या न होता आपल्याला अगदी एकसारखं हलवत गिठोळ्या मोडत पीठ आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. छान उकड काढून घ्यायची आहे. कलर बघू शकता तुम्ही आंब्याचा किती छान दिसत आहे. एकसारखं हलवत मी इथे छान त्याच्या गिठोळ्या मोडून घेणार आहे. छान मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे 5-10 मिनटं. मी ते झाकण ठेवलं. झाकण काढल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटांनी बघू शकता छान आपल्या पिठाला उकड आलेली आहे, बघू शकता. हाताला पण मी ते बघितलं, छोटासा गोळा घेऊन बघितला आणि आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. मी इथे 10 मिनिटासाठी कढई खाली उतरून ठेवली. एक पॅन घेतलेला आहे. 1 चमचा साजूक तूप टाकलं आणि 1 वाटी आपल्याला चिरलेला गूळ टाकायचा आहे आणि तुपामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी मी ते 1 चमचाभर पाणी टाकलेलं आहे गूळ थोडा वितळण्यासाठी. छान असं आपल्याला हे एकसारखं हलवत गूळ वितळून घ्यायचं आहे. 2 मिनिटामध्ये गूळ छान वितळला जातो. अगदी जास्त वेळही लागत नाही. मी इथे गॅस कमीच ठेवलेला आहे. 1 वाटी इथे ओलं नारळाचा किस घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गोळामध्ये. तुम्ही जर ओल्या नारळाचा काळा पाट काढायचा नसेल तर नाही काढला तरीही चालतो. मी तसंच किसून टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं गुळामध्ये आणि त्यामध्ये आपण जो मी ते आंब्याचा गर होता तोही टाकून घेतला 1 छोटी वाटी. इलायची पावडर टाकायची आहे थोडीशी. 1 चमचा खसखस टाकली आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण पातळ जरी वाटत असेल तरीही आपण हे 2 ते 3 मिनिटामध्ये छान घट्ट होतं, दाटसरपणा येतो याला. मी रस करताना, आंब्याचा गर काढताना अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. छान त्याला चिरून त्याचं मधला गर काढून मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. तुम्ही आंब्याचा कलर बघू शकता. मी यामध्ये काहीच कलर वापरलेला नाही आहे, तरी बघू शकता छान. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण उकड चेक करूया. एका ताटामध्ये ही उकड टाकून घ्यायची आहे. बरोबरीने टाकायचं पाणी आणि आंब्याचा रस जरी असेल तरीही आपल्याला सेम प्रमाणामध्येच टाकायचं आहे, म्हणजे उकड छान तयार होते. पातळ जर झाली ना तर त्याला परत पीठ टाकावं लागतं, त्यामुळे समान घ्यायचं आहे साहित्य.
ताटामध्ये मी सर्व उकड टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला ही छान अशी थोडी कोमट गरम असतानाच मळून मळून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल, आपण जो बटाटा स्मॅश करतो त्यानेही तुम्ही पीठ हे उकड ही स्मॅश करू शकता. ही अगदी थोडं कोमट झालेलं होतं. मी थोडं हाताला पाणी नाही लावलं तरीही छान उकड मळता येत आहे. अशी दाटसर घट्ट आपल्याला उकड पाहिजे. ह्या पद्धतीने बरोबरीनं आणि याने टाकून मी ते उकड छान तयार करून घेतली. छान मळून घेतलेली आहे. एका पातेल्यामध्ये मी ही उकड ठेवणार आहे आणि झाकण ठेवणार आहे. जसं थंड होऊ द्यायचं नाही. थंड झालं ना तर मोदक बनवता येत नाही. आता मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि छोटासा गोळा घेणार आहे आणि छान हातावर मळून घ्यायचं आहे. आपल्याला आता याची पारी तयार करायची आहे, त्यामुळे छान मळून घ्यायचं आणि दोन्हीही हाताला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि छान याची पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पीठही लावू शकता, पण शक्यतो तूपच लावा. तुपाचा हात असला ना तर पारी ही छान पातळ होते आणि मोदकलाही छान शेप येतो. आपल्याला कडा त्याच्या छान दाबून घ्यायच्या आहे. मधोमध असं यायला हवं, जास्त त्याला पातळ नाही करायचं. पारी त्याची छान अशी पातळ करून घ्यायची, म्हणजे छान त्याचं आपल्याला मोदकची छान पारी तयार करता येते. आता मी मधोमध 2 बोटाच्या मध्ये बघू शकता मी अशी पारी तयार करून घेत आहे. छान अशी ह्या पद्धतीने मस्त पारी तयार होत आहे. मी इथे छान मोदकची पारी तयार करून घेतलेली आहे. छान एका साईडने फिरून घ्यायचं आहे. आपलं सारण ही छान थंड झालेलं आहे. मी 1 ते 1.5 चमचा ह्यामध्ये मिश्रण टाकून घेतलं आणि एकसारखं त्याला तोंड बंद करत आपल्याला हा मोदक त्याचं तयार करून घ्यायचा आहे. अगदी अलगद असं हाताने मध्ये मिश्रण दाबत आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे छान मोदक तयार झालेला आहे. एकसारखा छान पारी तयार झालेली आहे. या पद्धतीने मी इथे सर्व मोदक असेच तयार करून घेणार आहे. मी इथे सर्व मोदक छान तयार करून घेतले. इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये मी सर्व मोदक ठेवलेले आहे. आपल्याला हे वाफवून घ्यायचे. कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान गरम झालं आहे. चाळणी ठेवायची, झाकण ठेवायचं. 10 मिनटं ते 15 मिनटं याला वाफ छान काढून घ्यायची. 15 मिनिटानंतर चेक करू. बघू शकता आपले मोदक छान तयार झालेले आहे. छान उकड बसलेली आहे. आता मस्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही आंब्याचे रसातले मोदक तोंडामध्ये टाकताच विरघळणारे नक्की तयार करून बघा. खूप छान होतात. साजूक तूप घालून वाह! अगदी तोंडाला पाणी सुटेल इतके छान आणि रसरशीत हे मोदक तयार होतात. मस्त तूप घालून बाप्पाला नैवेद्य द्या. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.